नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कमलाकर सर. आपल्या या महासराव परीक्षेच्या स्पष्टीकरण सिरीजमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की अंकगणिताचे जे स्पष्टीकरण आहे ते या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे भाषा विषयाचं स्पष्टीकरण. भाषा विषयाचं जे स्पष्टीकरण आहे तुमच्याकडे उतारा आहे, सर्व गोष्टी आहेत. उताराही समजण्यासारखा आहे, एकदम चांगल्या पद्धतीने उतारे त्या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला फक्त स्पीडमध्ये या ठिकाणी पाहायचं आहे की कशा पद्धतीने आन्सर आहेत. चला तर पाहूया. पहिला उत्तर आहे आणि हा जो पेपर आहे तो आहे क्वेश्चन सेट जो आहे तो पी सेट आहे. त्याच्यामुळे क्वेश्चनची जी नंबरिंग आहे ती कमी जास्त होऊ शकते. लक्षात काय अडचण नाही. तर पहा बघा, 61 नंबरचा हा प्रश्न आहे, उतारा नंबर 1 आहे. त्याच्यामध्ये 61 नंबरचा जो क्वेश्चन आहे, राग गायनासाठी किती प्रहर आहेत किंवा डॅश डॅश प्रहर आहेत असा प्रश्न आहे. तर राग गायनासाठी किती प्रहर आहेत? ऑप्शन नंबर ए आहे 3, बी आहे 4, सी आहे 5 आणि डी आहे 8. तर याच्यामध्ये जर पाहिलं आपण ऑप्शन नंबर जे डी आहे हे त्याचं आन्सर आहे. तर या उतार्यामध्ये आपल्याला दिलं आहे बघा, राग गायनासाठी 8 प्रहर आहेत. किती प्रहर आहेत? 8 प्रहर आहेत. जनरल क्वेश्चन होता जशाच तसं आणि हायलाइट क्वेश्चन आहे या ठिकाणी तो दिलेला आहे. चला 62 नंबरचा जो क्वेश्चन आहे ते पहा. भारतीय संगीतातील रागाचे वैशिष्ट्य नाही असा प्रश्न आहे. याच्यामध्ये ऑप्शन नंबर ए आहे, राग गाण्याच्या विशिष्ट वेळा ठरलेल्या आहेत. हे वैशिष्ट्य आहे का रे ते आपल्याला पाहायचं आहे. बी आहे, थाटाच्या वैशिष्ट्यातून रागाची मांडणी झाली आहे. सी आहे, रागात संवाद स्वर राजाप्रमाणे व वादी स्वर मंत्र्याप्रमाणे. राग डी ऑप्शन आहे, राग हे थाटातून उत्पन्न झालेले आहेत. ऑप्शन नंबर डी आहे, राग हे थाटातून उत्पन्न झालेले आहेत. आपल्याला पाहायचं आहे कुठे या ठिकाणी कोणतं वाक्य जे आहे की जे उतार्याशी निगडीत नाहीये. तर पहा, राग गाण्याच्या विशिष्ट वेळा ठरलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघा दिलेले आहे, राग गाण्याची एक ठराविक वेळ सांगितली गेली आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे हे सुद्धा बरोबर आहे. थाटाच्या वैशिष्ट्यातून रागाची मांडणी झालेली आहे. या ठिकाणी बघा त्याच ओळीच्या वरती आहे, थाटाच्या वैशिष्ट्यातून रागाची मांडणी झालेली आहे. ऑप्शन नंबर सी बघा, एकदा थोडा काळजीपूर्वक वाचायचं आहे. काय? रागात संवादी स्वर राजाप्रमाणे व वादी स्वर मंत्र्याप्रमाणे. या ठिकाणी जर पाहिलं दिला आहे वादी स्वर हा राजाप्रमाणे, या ठिकाणी काय दिलंय? संवादी स्वर हा राजाप्रमाणे. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे हे आपलं काय आहे? चुकीचं आहे. त्या ठिकाणी पाहिजे होतं वादी स्वर. काय? वादी स्वर कोणासारखा? राजासारखा. आणि संवादी स्वर काय आहे? मंत्र्यासारखा. हे बरोबर असतं, परंतु या ठिकाणी काय दिलेलं आहे? चुकीचं दिलेलं आहे, उलट दिलेलं आहे, त्याच्यामुळे ते चुकलेलं आहे. राग हे थाटातून उत्पन्न झाले तर हे सुद्धा बरोबर आहे. कुठे? या ठिकाणी राग हे थाटातून उत्पन्न झालेले आहेत, हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यामध्ये फक्त काय करायचं? काळजीपूर्वक वाचायचं आहे की आन्सर कोणता आहे ते. समजतंय? चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, 63 नंबर. राग हे डॅश डॅश मधून उत्पन्न झाले आहेत. वरतीच दिलं आहे बघा, शेवटचं ऑप्शन जे लाईन आहे याच्यामध्येच राग हे थाटातून उत्पन्न झाले. तर ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. इथं सुद्धा आन्सर दिले आहे, राग हे थाटातून उत्पन्न झालेले आहेत. 64 नंबरचा प्रश्न आहे, उतार्यातील राग शब्दाची जात कोणती आहे? उतार्यातील राग शब्दाची जात जी आहे तर ती कोणती आहे? नाम आहे. कोणती आहे? नाम. तुम्ही म्हणता ना विशेषण आहे. नाही, विशेषण नाहीये. राग ही काय आहे? भावना आहे. आणि भावना ही कोणती आहे? भाववाचक नामामधून त्या ठिकाणी दर्शवली जाते. राग एक भाव आहे आणि याच्यामध्ये एक राग हा नाम दिलेला आहे. का दिलाय? रागाचे प्रकार दिले आहेत. जर का प्रकार पडत असेल तर तो नाम ठरतो. ऑप्शन नंबर ए इज अ करेक्ट आन्सर. ना की सर्वनाम, ना की विशेषण, ना की क्रियापद. क्रियापद तर येणारच नाही. लक्षात, रागा वले येऊ शकतं पण त्या ठिकाणी आपल्याला फक्त राग हा शब्द दिलेला आहे, काही अडचण नाही. चला त्याच्यानंतर प्रश्न आहे बघा, 65 नंबरचा प्रश्न आहे, क्रमासाठी डॅश डॅश शब्द उतार्यात आलेला आहे. ऑप्शन नंबर 1 आहे वादी संवादी, बी आहे पकड विस्तार, सी आहे वादी विवादी अनुवादी आणि डी आहे आरोह अवरोह. बघा रे, कोणता शब्द जो की राग क्रमासाठी आलेला आहे? क्रमासाठी बघा बरं, या ठिकाणी हे बघा या ठिकाणी दिले आरोह आणि अवरोह हे जे शब्द आहेत हे क्रमासाठी त्या ठिकाणी वापरले जातात. जसे की चढता क्रम आणि उतरता क्रम यासाठी त्या ठिकाणी आरोह आणि अवरोह हे त्या ठिकाणी शब्द वापरले जातात. म्हणजे ऑप्शन नंबर 65 काय आहे? डी इज अ करेक्ट आन्सर. काय अडचण नाही, या उत्तरामध्ये काही अडचण
नाहीये असं मला वाटतंय. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रश्न उतारा क्रमांक 2 आहे बघा, आणि तो उतारा अगोदर तुम्हाला वाचायचा आहे आणि परीक्षेमध्ये सोडवलाच असेल तुम्ही, फक्त आता स्पष्टीकरण पाहायचं आहे. 66 नंबरचा प्रश्न आहे बघा, चांगला माणूस दररोज मंदिरात जात असे, मुख्य उद्देश काय? चांगला माणूस मंदिरात जात असे, त्याचा मुख्य उद्देश काय होता? काय होता रे? दिवा विझवण्यासाठी, दृष्ट माणसाला पाहण्यासाठी, दिवा लावण्यासाठी, किंवा देव प्रसन्न करण्यासाठी. किंवा देव प्रसन्न करण्यासाठी चांगला माणूस काय करत असतो? जात असतो कुठे? मंदिरात. मग या ठिकाणी काय सांगितलंय? मुख्य उद्देश. इथे मुलांची गफलत काय होते, या ठिकाणी दिलं बघा, चांगला माणूस असतो तो देवाचा दिवा व पूजा करण्यासाठी रोज जात असे. पण या ठिकाणी मुख्य उद्देश तो आहे का रे? नाही. तर दुसऱ्या वाक्यात दिलंय, हे सर्व तो काय? हे सर्व तो देव प्रसन्न होण्यासाठी करत असे. कशासाठी करत असे? देव प्रसन्न होण्यासाठी. आपण एवढी ओळ वाचतो आणि या ठिकाणी दिवा लावण्यासाठी असं आन्सर देतो आणि आन्सर त्या ठिकाणी चुकतं. तर त्याचा मुख्य उद्देश काय होता रे? हे सर्व तो कशासाठी करत होता? तर देव प्रसन्न करण्यासाठी. काही अडचण कोणाला नाही. या ठिकाणी पहा, नंतरचा 67 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, दिवा डॅश डॅश विझवत होते. दिवा कोण विझवत होते रे? तर या ठिकाणी कोण? एक दुष्ट माणूस त्या माणसाने लावलेला दिवा विझवून टाकत असे. कोण टाकत होता? तर दुष्ट माणूस जो होता तो त्या ठिकाणी दिवा विझवत होता. काही अडचण नाही. चला 68 नंबरचा प्रश्न आहे बघा, दुष्ट माणसाला देव प्रसन्न होतो, यातील विशेषण ओळखा. कोणतं आहे रे विशेषण? दुष्ट माणसाला देव प्रसन्न होतो. देव होऊ शकतो का विशेषण? नाही. प्रसन्न होऊ शकतो का? नाही. होतो? नाही. तर मग कोणतं आहे? तर दुष्ट माणसाला. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द त्याला काय म्हणतो आपण? विशेषण. बरोबर. मग त्या ठिकाणी दुष्ट हा शब्द जो आहे ना तो विशेषण आहे. मग या ठिकाणी दुष्ट हा शब्द त्या ठिकाणी विशेषण आहे आणि ते आपलं आन्सर आहे, जो की या वाक्यात आलेला आहे. 69 नंबरचा प्रश्न आहे, खूप छान प्रश्न आहे. प्रश्न आहे बघा, हा संदर्भ डॅश डॅश हा संदर्भ उतारात आलेला नाही. कोणता संदर्भ उतारात आलेला नाही? ऑप्शन नंबर ए आहे, चांगला माणूस मंदिरात दिवा लावत असे. आहे का रे? पहा. बी आहे, दिवा लावणे खूप दिवस असाच नित्यक्रम चालू असतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर चांगल्या माणसाला देव प्रसन्न होतो. आणि डी आहे, वाईट माणसाला देव प्रसन्न होतो. पहा बरं, चांगला माणूस मंदिरात दिवा लावत असे. मग या ठिकाणी दिले चांगला माणूस असतो तो दिवा लावत होता. बरं ठीक आहे, हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. या ठिकाणी नाही हा प्रश्न सांगितला आहे त्या ठिकाणी, म्हणून आपल्याला आहे ते आपला आन्सर नाहीये. बी आहे, दिवा लावणे खूप दिवस असाच नित्यक्रम चालू होता. मग बघा बरं, दिवा लावणे अनेक दिवस असाच नित्यक्रम चालू होता. बरोबर आहे हे सुद्धा. त्या ठिकाणी बघा डी नंबर ऑप्शन बघा, वाईट माणसाला देव प्रसन्न होतो. मग कुठे आहे ऑप्शन? दिवा लावण्यासाठी पूजा करण्यासाठी जात नाही म्हणून दुष्ट माणूस त्या दिवशी मंदिरात दिवा विझवण्यासाठी येतो, पण मंदिरामध्ये दिवा लावलेला नसतो आणि दुष्ट माणसाला देव प्रसन्न होतो. कोणाला प्रसन्न होतो? दुष्ट माणसाला देव प्रसन्न होतो. हे सुद्धा बरोबर आहे. मग ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर, म्हणजे जे की रॉंग स्टेटमेंट आहे ते आहे चांगल्या माणसाला देव प्रसन्न होतो. चांगल्या माणसाला होतो का? नाही. का होत नाही? तो त्याच्या सेवेमध्ये खंड पडतो. काय पडतो? सेवेमध्ये खंड पडतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी देव प्रसन्न कोणाला होतो? वाईट माणसाला होतो. त्याचा नित्यक्रम उद्देश कोणताही जरी असला, दिवा विझवणे हा जरी उद्देश असला तरी तो मंदिरात जात होता. लक्षात? चालेल. म्हणजे सातत्य या गोष्टीवर हा उतारा आहे. काय? सातत्य, कंटिन्युटी जे आहे त्याच्यावरती उतारा आहे. 70 नंबरचा प्रश्न आहे बघा, खल या शब्दासाठी समानार्थी शब्द काय? खल म्हणजे काय रे? खल सांगू शकतं कोणी? हा, तर ऑप्शन नंबर ए आहे चांगला, बी आहे वाईट, सी आहे प्रसन्न आणि डी आहे दुष्ट. हे बघा, उतार्यामध्ये जर शब्द वाईट आला आणि दुष्ट आला, खल या शब्दासाठी दोनही शब्द जे आहेत ते की समानार्थी आहेत, जे की वाईट सुद्धा आहे आणि दुष्ट सुद्धा आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला दुष्ट हे ऑप्शन निवडावे लागेल. का बरं? का निवडावं लागेल दुष्ट हे ऑप्शन? का निवडावं लागेल? कारण की उतार्यामध्ये वाईट हा शब्द आलेला नाही. त्याच्यामुळे वाईट हा शब्द आलेला नाही, म्हणजे ऑप्शन नंबर डी हे आपलं बरोबर आन्सर आहे. कारण काय, समानार्थी शब्द अनेक असू शकतात, परंतु उतार्यात कोणता आलाय? दुष्ट आलेला आहे, म्हणजे दुसरा ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला निवडता येणार नाही. काय अडचण नाही. चला याच्यामध्ये बघा 71 नंबरचा प्रश्न आहे, अरब मुलखातील प्रजा डॅश डॅश राहता. उतारा नंबर 3 आहे. खूप छान प्रश्न आहे. वाळवंटावरती जो प्रश्न आहे तो खूप छान प्रश्न आहे आणि उतारा आहे आणि तो त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे. काय दिलाय प्रश्न? अरब मुलखातील काय? अरब मुलखातील प्रजा डॅश डॅश राहतात. मग कुठं राहतात रे? ए आहे उंटावर, बी आहे शहरात, सी आहे वाळवंटात आणि डी आहे बी आणि सी.
आता बी आणि सी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. तुम्हाला प्रश्न पडेल बी आणि सी कसं करेक्ट आन्सर, कारण की या ठिकाणी दिले काय, वाळवंटातील परिसरात राहते, बरोबर आहे. पण त्याच्या अगोदर दिले बघा, अरब मुलखातील जी प्रजा, काय, जी प्रजा शहरात राहत नाही, म्हणजे काही शहरात राहते, जी राहत नाही ती कुठे राहते रे, वाळवंटात. म्हणजे अरब मुलखामध्ये प्रजा शहरातही राहते आणि वाळवंटातही राहते, म्हणजे काय, बी आणि सी हे त्याचं बरोबर आन्सर आहे. काय अडचण नाही. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, 72 नंबरचा प्रश्न आहे. डॅश डॅशला वाळवंटातील जहाज म्हणतात. तर कोणाला जहाज म्हणतात रे, तर या ठिकाणी वाळवंटातले जहाज म्हणतात कोणाला, तर उंटाला. कोणाला, उंट हा त्याचं आन्सर आहे. काय अडचण नाही. उतारे एकदम सोपे आहेत, उतारे वाचण्याची गरज नाहीये, स्पीड मध्ये आन्सर सांगत आहे. त्याच्यानंतर 73 नंबरचा प्रश्न, याच्यामध्ये ट्विस्ट आहे थोडासा बघा. 73 नंबरचा प्रश्न आहे, मेंढ्या, उंट, घोडा इत्यादींना चारा पाणी उपलब्ध होतो, या वाक्यात किती नामे आले आहेत. ऑप्शन नंबर ए आहे 4, बी आहे 3, सी आहे 5, डी आहे 6. तर किती नामे आले आहेत, तर या ठिकाणी बघा, नाम मेंढ्या 1 आहे, उंट 2, घोडा 3 आणि चारा पाणी हे किती, 4. ऑप्शन नंबर ए हे बरोबर आन्सर आहे. काय म्हणतील, चारा पाणी हे वेगवेगळे नाम आहेत. तर त्या ठिकाणी चारा पाणी हे काय आहे, म्हणजे संयुक्त आहे, कारण की तर संयोग चिन्ह आलेलं आहे, तो एकच नाम आहे. ऑप्शन नंबर ए करेक्ट आन्सर आलेला आहे. काय अडचण नाही. चला 74 नंबरचा प्रश्न बघा, कोणता संदर्भ उतारात आलेला नाही, निगेटिव्ह प्रश्न आहे, आलेला नाही हे सांगितलंय. अरब उंटावर सामान लादतात, हा सुद्धा संदर्भ आलेला आहे. कुठे आलेला आहे रे, हा, उंट उचलतो किंवा लादतात, हे बघा, अरब उंटावर सामान लादतात, हे बरोबर आहे. उंट सुंदर घोड्यापेक्षा अधिक उपयोगी असतो, हे सुद्धा बरोबर आहे. हे बघा, उंट हा सुंदर घोड्यापेक्षा अधिक उपयोगी असतो, हे सुद्धा बरोबर आहे. डी नंबर आहे, वाळवंटातील अरब गोड अंजीर खातात, आहे का रे, वाळवंटातील अरब कुठे गेले ते, बघा, अरब गोड अंजीर खातातच म्हणजे ते सुद्धा बरोबर आहे. फक्त सी नंबर बघा, अरब ताडाच्या झाडावरील खजुराला गरम करून वापरतात. त्या ठिकाणी काय दिलंय, ताडाच्या झाडावरील खजुराला वाळवून काय करतात, वाळवतात आणि ते त्या ठिकाणी काय करतात, खातात. पण या ठिकाणी ऑप्शन आलेले, शब्द आलेला आहे गरम करतात का, ते नाहीत करत. काय करतात, मग वाळवतात आणि त्या ठिकाणी काय करतात, खातात. म्हणजे सी हे आपलं चुकीचं स्टेटमेंट आहे, आन्सर नंबर सी. लक्षात. 75 नंबरचा प्रश्न बघा, उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात कारण वाहून नेण्याची क्षमता जास्त असते, अरब वाळवंटात उंटावर लांब जातात, सी आहे घोड्यापेक्षा सामान उचलण्याची क्षमता असते. ऑप्शन नंबर डी हे त्याचं आन्सर आहे. सर्व स्टेटमेंट हे उतार्यामध्ये आलेले आहेत. काही अडचण कोणाला, हा बघा, या ठिकाणाहून सुरू जर झालं इथपर्यंत सर्व स्टेटमेंट आलेले आहेत, काही अडचण नाही. चला त्याच्यानंतरचं उत्तर बघा, 4 नंबरचं उत्तर आहे बघा, 4 नंबरचा उत्तर आहे, खूप छान उत्तर आहे, खूप छान प्रश्न आहे. याच्यावरती पहिला 76 नंबरचा प्रश्न आहे, विकलांग यांना कृत्रिम पाय बसवले, यातील क्रियापद कोणते. तर क्रियापद कोणतं आहे रे, कोणतं आहे क्रियापद, या ठिकाणी कृत्रिम आहे का रे, कृत्रिम आहे का, नाही, कृत्रिम क्रियापद नाही. विकलांग नाही, पाय नाही, तर डी हे जे आहे बसवले हा जो शब्द आहे तो क्रियापद आहे, जो की वाक्यात आलेला आहे. 77 नंबरचा प्रश्न आहे, सुधाचंद्रन यांनी आपल्या नृत्याची कारकीर्द नव्याने चालू केली. ऑप्शन नंबर ए आहे चित्रपटानंतर, बी आहे अपघातानंतर, सी आहे कृत्रिम पाय बसवल्यानंतर, डी आहे पंडितजीला भेटल्यानंतर. तर या ठिकाणी बघा सुधाचंद्रन यांनी आपल्या नृत्याची कारकीर्द नव्याने सुरू केली. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी दिलेलं आहे, आपल्या गमावलेल्या पायाच्या जागी बसवला, कोणता, कृत्रिम पाय, बरोबर आहे, बसवला. नृत्याची कारकीर्द तिनं नव्यानं सुरू केली, कधी केली, कृत्रिम पाय बसवलं, कधी, कृत्रिम पाय बसवल्यानंतर तिने आपल्या नृत्याची सुरुवात त्या ठिकाणी परत नव्याने सुरुवात केलेली आहे. 78 नंबरचा प्रश्न आहे, प्रमोद सेठी यांना जयपूर फूडचे जनक म्हणतात. ऑप्शन नंबर ए आहे नाचे मयूर चित्रपटामुळे, नाही, नाचे मयूर चित्रपटामुळे करे नाही. जयपूर फूडची निर्मितीने फूड परदेशातून आयात केले होते का त्यांनी, नाही केले होते, जयपूरमध्येच तयार केले होते. आणि बी आहे जयपूर फूडच्या निर्मितीने, तर हे त्याचं आन्सर आहे. पूर्ण उतार्याचा जो सार आहे
तो या क्वेश्चन मध्ये आहे, कारण की आन्सर दिलेलं नाही, ते आपल्याला त्या ठिकाणी माहिती करून घ्यायचं होतं. म्हणजे हिडन आन्सर त्या ठिकाणी आहे, हे जे जयपूर फूडच्या निर्मितीनं आहे. 79 नंबरचा प्रश्न आहे, उतार्यात डॅश डॅश शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उतार्यात आलेला नाही. बघा या ठिकाणी दिले ऑप्शन ए नैसर्गिक, बी आहे स्वस्त, 3 आहे निर्यात, डी आहे जीवन. याच्यामध्ये शेवटची ओळ पहा, काय दिलंय? आयात. काय? आयात. आयातचा विरुद्धार्थी निर्यात आहे. महागडे, महागडेचा आहे स्वस्त. कृत्रिम, कृत्रिमचा आहे नैसर्गिक. म्हणजे ए बी सी आलेला आहे, परंतु जीवन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आलेला नाही, जो की मृत्यू होऊ शकतो किंवा इतर होऊ शकतो. आणि लक्षात काय अडचण नाही. तर 79 नंबरचा जो आन्सर आहे त्याचा ऑप्शन आहे डी. काय आहे? डी. 80 नंबरचा प्रश्न आहे, खूप छान प्रश्न आहे. पंडितजींना विलक्षण साधनं तयार करताना डॅश डॅश यांनी पाहिलं. कोणी पाहिलं रे? हो, रामशरण शर्माने. नाही. कोणी पाहिलं? सुधाचंद्रांनी. नाही. विकलांगनी. नाही. तर कोणी पाहिलं होतं? प्रमोद सेठीने. कारण प्रमोद सेठींनी त्यांना पाहिलं होतं की ते काय करतात, चांगले चांगले साधनं त्या ठिकाणी तयार करतात. या पद्धतीनं जे आन्सर आहे आपलं ते आहे प्रमोद सेठी, जे की जयपूर फूडचे जनक आहेत. तो उतारा, नाचे मयुरी, सुधाचंद्रन, त्याच्यानंतर प्रमोद सेठी, जयपूर फूड आणि त्याच्यानंतर आहेत पंडित रामचरण शर्मा. अशा 4 व्यक्तीवरती, 4 टॉपिक वरती तो उतारा होता. आपल्याला समजलं पाहिजे की उताराचा मेन गाभा काय आहे, जे की या ठिकाणी बघा दिलेला आहे. प्रमोद सेठी यांना जयपूर फूडचे जनक म्हणतात. हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह होणार नाही, परंतु याचा आन्सर काय आहे? प्रमोद सेठीचं काय, त्यांनी जयपूर फूडची निर्मिती केलेली आहे. चालेल मित्रांनो, अशा पद्धतीनं हे जे आपले प्रश्न आहेत अंकगणित आणि भाषा या दोन्ही विषयाचे प्रश्न त्या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलेले आहेत. चालेल, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.